हाय एव्हरीवन. तर आजचा दिवस खूप खास आहे कारण की माझ्या बट्टूचा बर्थडे आहे आज. तर आपण तिला सरप्राईज सेलिब्रेशन देणार आहोत. तर तयारी होत आहे, चालू आहे. मी करत आहे तयारी. इथे फुगे फुगवून परत इकडे हे चालू आहे. डेकोरेशनचं काम चालू आहे. तर बघूया तिला कसं वाटतं. त्याच्यासाठी सरप्राईज आहे. तिला नाही माहिती आहे की मी सरप्राईज देणार आहे तिला. तर भेटूया सेलिब्रेशनच्या वेळेस. तर बाय. आणि त्याच्यावर लिहिलेलं आहे हॅपी आजचा दिवस माझ्यासाठी खूपच खास आहे कारण हा माझा लग्नानंतरचा पहिला बड्डे आहे. पण हा बड्डे थोडासा अपूर्णही आहे कारण पप्पा माझ्यासोबत नाही आहेत. दरवर्षी 12 वाजले ना की पप्पांचा फोन यायचा. त्यांचा आवाज ऐकूनच माझा बड्डे सुरू व्हायचा. पण यावर्षी 12 वाजले, फोन वाजलाच नाही आणि तेव्हा माझं मन खूप भरून आलं. पप्पा कंपनीत जरी असले तरी पण कंपनीतून मला नेहमी फोन करायचे. पप्पांची खूप आठवण आली. त्यांच्यासोबतचे सगळे क्षण डोळ्यासमोर आले. पण त्याचवेळी स्वप्नीलने माझ्यासाठी एक सुंदर सरप्राईज प्लॅन केलं आणि मला या सगळ्याची काही कल्पनाच नव्हती. आणि जेव्हा मी ते पाहिलं ना, खरंच मी पूर्णपणे शॉक झाले. आणि स्वप्नीलने मला बर्थडे गिफ्ट म्हणून एक सुंदर असं वॉच पण दिलं. डोळ्यातून आनंदाश्रू आले. एकीकडे पप्पांची आठवण आणि दुसरीकडे स्वप्नीलचं प्रेम. त्या क्षणी मला खरंच जाणवलं, जरी आज पप्पा माझ्यासोबत नाही आहेत तरी त्यांचं प्रेम हे माझ्यासोबत कायमच आहे. हा बर्थडे माझ्यासाठी खूपच खास आहे. थोडासा दुःखाचा आहे पण खूप साऱ्या प्रेमाने भरलेला आहे.